तर पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना. रणजित पाटील ऑफिशियल या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे, की आता नुकताच प्रदर्शित झालेला छावा हा हिंदी बॉलिवूड मधला चित्रपट तुम्हा सर्वांनी पाहिलाच असेल आणि ज्यांनी नाही पाहिला त्यांनी अवश्य थिएटरमध्ये जाऊन एकदा पाहावा. ऑसम मूव्ही आहे. एकदा नाही कितीतरी वेळेस तो पाहावाच वाटतो. आणि पिक्चर जर म्हणायला गेलं, तर पिक्चर संपूर्ण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित, की आपल्या संभाजी महाराजांनी काय केलं आणि कशामुळे काय झालं आणि आपल्या राजांना कशा प्रकारे औरंगजेबाने दगाफटका करून मारलं. त्याची एक कहाणी आहे पिक्चरची. अर्थातच हा पिक्चर आपले मराठी डायरेक्टर लक्ष्मण उतेकर साहेबांनी डायरेक्ट केलाय. आणि पिक्चर मध्ये जी स्टार कास्ट आहे ती विकी कौशल, कॅटरीना कैफचा नवरा, पण संभाजी राजेंचं कॅरेक्टर फॅब्युलस. काय कॅरेक्टर साकारल्या गाड्याने, एकच नंबर, एकदम रावडी. असं वाटतं की खरोखर आपले राजेच आपल्या समोर आहेत. त्याच्या मागे येते ते आपले साऊथचे स्टार पुष्पा फेम, रश्मिका मंदाना. जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. फक्त ते वाईट एका गोष्टीचं वाटतंय, की आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हा पिक्चर यायला पाहिजे होता. हा पिक्चर सुरुवातीला बॉलिवूडमध्ये आला. पण असो, ज्या प्रकारे विकी कौशलनं आपल्या छत्रपती संभाजी महाराजाच्या भूमिकेला या चित्रपटामधून जो न्याय दिलाय, अक्षरशः बघण्यासारखं आहे. कारण तुम्ही जर त्याच्याकडे बघायला गेला, की चित्रामधले जे डायलॉग्स आहेत, पिक्चर मधले, मूव्ही मधले जे डायलॉग्स आहेत, ते डायलॉग जर बघितले आणि ऐकले, तर अंगावरती शहारा आणि काटे आल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावरती आली. आणि संभाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं रक्षण कसं करता येईल त्यासाठी आपल्या प्राणाचं जे बलिदान दिलं, ते खरंच न विसरण्यासारखं आहे. आणि प्रत्येकाने हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊनच पहा. अक्षरशः ब्लॉकबस्टर पिक्चर आहे आणि 2025 मध्ये सगळ्यात टॉपची कमाई करणारा हा मूव्ही आहे. जवळजवळ मला वाटतं की 300 कोटी पहिल्याच आठवड्यात त्याने क्रॉस केलं. आणि चित्रपटामध्ये जर बघायला गेलं तर फार मोठी तगडी स्टार कास्ट आहे. जसं मराठीमधील आपले संतोष जुवेकर, काय ऍक्टिंग आहे. आशुतोष राणा, जबरदस्त ऍक्टिंग. आणि कोणाच्याही मनाने ध्यानात नसलेला विनोद खन्नांचे सुपुत्र अक्षय खन्ना. सुरुवातीला त्याने जो रोल साकारला ना, फार कुणाला वाटलं सुद्धा नाही की ह्यो अक्षय खन्ना आहे. ज्यावेळेस त्याला औरंगजेबाच्या रोलसाठी विचारणा करण्यात आली, त्यावेळेस त्याने सपशेल नकार दिला होता. पण ज्यावेळेस त्याला पटवून दिलंय, की बाबा औरंगजेबाचा रोल करण्यासाठी तूच योग्य आहे. तू जर हा रोल नाही केला, तर इतर कोणीही हा रोल करू शकत नाही. जेव्हा ही गोष्ट अक्षय खन्नाच्या लक्षात आली, तेव्हा त्याने या पिक्चरला हो म्हटलं. आणि अक्षरशः जो औरंगजेब त्याने साकारलाय, म्हणजे जेवढी विकी कौशलची स्तुती करावी ना, तेवढी स्तुती औरंगजेबाचं कॅरेक्टर सादर करणाऱ्या अक्षय खन्नाची देखील केली पाहिजे. कारण ज्या क्रूरतेनं औरंगजेबाने मूव्हीमध्ये ज्या क्रूरतेनं आपल्या संभाजी महाराजाला मारलंय ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघतो की लहान लहान मुलं थिएटरमध्ये जाऊन रडतात. लहानच काय, वयोवृद्ध सुद्धा थिएटरमध्ये जाऊन रडतात. असा एकही माणूस नाही, मग तो मराठी असो किंवा हिंदी असो किंवा इतर भाषिक असो, थिएटरमध्ये गेला आणि त्याचा डोळा पाणावलेला नाही, तुम्हाला कोणच दिसणार नाही. आणि ज्या टायमाला चित्रपट सुटतो, पब्लिक बाहेर येतं, पब्लिकच्या प्रतिक्रिया बघा, चेहरे पडलेले असतात. कारण आपल्या राजाचा जो छळ झाला ना, हा कोणालाही बघवत नाही. पण इतिहास साक्षी आहे. औरंगजेबाने ज्या क्रूरतेनं त्यांना मारलं ना, तेच या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यांनी जाऊन एकदा बघावं, की आपल्या राजांनी आपल्या स्वराज्यासाठी आपलं जे बलिदान दिलंय, ते व्यर्थ गेलेलं नाही आणि नाही आम्ही कधी व्यर्थ जाऊन देणार. ह्याच भावनेतून इतिहास जपा. आपल्याला 2 राजे असे खूप महान राजे लाभलेले आहेत. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचं धाकलं धनी, पहिले युवराज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज. त्याच्यासाठी तुम्ही एकदा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. व्हीएफएक्स म्हणजे पिक्चर जो बनवलेला आहे, अरे त्याचे व्हीएफएक्स एवढे सुपरहिट आहेत ना, तुम्ही विचारही करू शकत नाही. अक्षरशः 300 कोटी क्रॉस केलेला आहे चित्रपटाने. आता काही येडेगबाडे असतील चित्रपटाला नावं ठेवणारे, की तसाची मोडतोड करून सांगणारे. पण त्या मूर्खांकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. कारण इतिहास साक्ष आहे आणि लक्ष्मण मुतेकरांनी जे मांडलंय या पिक्चरमध्ये, फॅब्युलस. तोडच नाही चित्रपटाला. एकच नंबर. तुम्ही जेवढ्या वेळा हा चित्रपट बघाल ना, तेवढ्या तुम्हाला तो बघावासाच वाटतो. कारण आपल्या मराठीचे एक म्हण आहे, सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदात, ही जात मराठ्याची. ती खरंच करून दाखवलेली आणि ते खरंच आहे. त्रिकालबाधित सत्य आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा देत
आज आपण छावा चित्रपटाविषयी एवढंच बोलूया.